मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईत येण्याचा आपला मार्ग जाहीर केलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत। या आंदोलनादरम्यान अंतरवाली ते मुंबई प्रवासातला मुक्काम कुठे कुठे असणार आहे या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे। आपण अंतरवालीहून सुरुवात करणारे सकाळी 9 वाजता आपला सकाळी 9 वाजता निघणार। आपलं दुपारचं जेवण कोळगावच्या आसपास होणारे आणि संध्याकाळचा मुक्काम मातुरी तालुका शिरूर इथे डोंगराच्या पायथ्याला पहिला मुक्काम होणार। दुसरा दिवस 21 जानेवारीला मातुरी ते करंजी आहे। तर सकाळी 8 वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणून निघणार आहेत। मातुरीहून आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी यामध्ये होणार आहे। तिथं म्हणजे आपलं तिथं होणार आहे। ते आसपासचे लोक करतील, नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करायचा। तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण आणि मुक्काम होणार आहे करंजी घाट, बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर। मुक्काम आणि जेवण आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडं किंवा रांजणगावमध्ये होणार आहे। आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल किंवा याच्यात मागं पुढं बदल सुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा। पण आताचा फायनल आहे आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं इथं आपला तिसरा मुक्काम होणार। पुणे जिल्हा चौथा मुक्काम रांजणगावतून सकाळी 8 वाजता निघणार आहेत। कोरेगाव भीमाला दुपारी जेवण गावात किंवा थोडं मागं पुढं गावकऱ्यांच्या सोयीनुसार। चंदननगर खराडी बायपास मुक्काम पुणे, जेवण आणि मुक्काम तिथंच। पाचवा मुक्काम 24 जानेवारी 2024 रोजी चंदननगरहून सकाळी 8 वाजता निघणार आहेत। दुपारचं जेवण तळेगाव दाभाडी या ठिकाणी तिथलं आसपासचं अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं, परंतु परिसर तोच, कारण इकडे 10-20 किलोमीटर राहणार आहेत। फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे, कुठला पुढच्या तोंडाचा म्हणून ते देणं नसता मागं चालणार। आणि लोणावळ्याला मुक्काम आहे। 6वा मुक्काम 25 जानेवारी लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता निघणार। पनवेलला दुपारचं जेवण आहे। पनवेलला दुपारचं जेवण आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील, ग्राउंड कुठं आहे काय। 7वा दिवस 26 जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार किंवा शिवाजी पार्क, या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।